हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, दॅट इज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मधला पहिला पॉइंट आहे दॅट इज जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ओके, सो फर्स्ट पॉइंट आपण डिस्कस करतोय जूल्स लॉ ऑफ हिटिंग, म्हणजे हिटिंगचा इफेक्ट जूलनं जो काय दिलेला आहे, त्यानं जो काय लॉ मांडलेला आहे तो कोणता लॉ हिटिंगचा, हे आजच्या लेक्चर आपण डिस्कस करणार आहे. आता एक तुम्हाला फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक सर्किट डायग्राम दिलेली आहे. या सर्किट डायग्राम मध्ये काय काय दिलेले आहे बघा. फर्स्ट बॅटरी इज कनेक्टेड, एक बॅटरी कनेक्ट दिलेली आहे. त्यानंतर प्लग की दिलेली आहे. हिअर इज द रेजिस्टर कनेक्टेड. हा काय आहे, हा रेजिस्टर आहे. रेजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस द पॉइंट ए अँड बी. ए अँड बी या दोन पॉइंटला हा रेजिस्टर कनेक्ट दिलेला आहे. आणि इथंच तुम्हाला काय दिलेलं आहे, व्होल्टमीटर. एक व्होल्टमीटर कनेक्टेड आहे. आफ्टर इथं ऍमीटर दिलेला आहे टू शो द करंट. करंट फ्लो दाखवण्यासाठी काय झालं, ऍमीटर दिलेला आहे. हे कन्स्ट्रक्शन डायग्राम तुम्हाला दिलेले एक सर्किट डायग्राम दिलेले आहे, जिथे तुम्हाला वेरियस कंपोनंट्स कनेक्ट करून एक सर्किट शो केलेला आहे. आता ह्याच्यामधून आपल्याला काय दाखवायचं आहे की जो काही हीट इफेक्ट होतोय इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोमुळे, तो जो काही जूल्स लॉ ऑफ हिटिंग आहे हे आपल्याला बघायचं आहे. नाव हिअर द करंट फ्लोविंग फ्रॉम, आता ए हा पॉइंट कनेक्टेड आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला, बी हा पॉइंट कनेक्टेड आहे निगेटिव्ह टर्मिनलला. ओके, सो करंट स्टार्ट फ्लोविंग फ्रॉम ए टू बी. आता करंट कसा फ्लो करणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल कडे करंट फ्लो करणार आहे. सो ऑब्विसली ए हा पॉइंट आहे तो हायर पोटेन्शियल असणार आहे आणि बी हा पॉइंट आहे तो लोअर पोटेन्शियल असणार आहे. का तर ए हा पॉइंट पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे आणि बी हा पॉइंट निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे. सो करंट स्टार्ट फ्लोविंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. ओके, ऑब्विसली ते इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असणार आहे, ऑपोजिट असणार आहे. बिकॉज इलेक्ट्रॉन फ्लो ऑपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. जो काही करंट फ्लो होतो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला कोण फ्लो होणार आहे, इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे. नाव द पोटेन्शियल ऍट ए इज हायर दॅन द बी, देन द करंट स्टार्ट फ्लोविंग. जो काही चार्ज आहे इट स्टार्ट फ्लोविंग फ्रॉम ए टू बी. आता ज्यावेळी इथं जो काही सेल दिलेला आहे दॅट इज द पॉवर सोर्स. ओके, सेल काय आहे, हा पॉवर सोर्स आहे ज्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे. दॅट इज चार्ज क्यू आहे तो फ्लो होणार आहे. आता जेव्हा हा चार्ज क्यू प्लग की ज्यावेळी आपण ऑन करतो, जेव्हा इथून चार्ज क्यू फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे फ्रॉम ए टू बी, वेन इट रिचेस टू द पॉइंट ए. आता ज्यावेळी हा ए या पॉइंटला येणार आहे चार्ज, दॅट टाइम इथं काय आहे, रेजिस्टर इज कनेक्टेड. नाव त्या रेजिस्टरचं काम काय आहे, जो काही चार्ज येतोय त्याला अपोज करणं. ओके, सो जो काही चार्ज फ्लो होणार आहे ते, फॉर एक्झाम्पल हा चार्ज क्यू आहे, हा चार्ज क्यू फ्लो होते. आता चार्ज क्यू ज्यावेळी फ्लो होणार आहे इथं येतो रेजिस्टर. रेजिस्टरचा पॉइंट काय आहे, हा काही चार्ज येणार आहे त्याला अपोज करायचंय, म्हणजे त्याला जाऊ नाही द्यायचंय. मिनिमम जो काही चार्ज तो मिनिमम गेला पाहिजे, मॅक्सिमम जेवढा चार्ज येतो ते त्याला कट ऑफ करते. आता ऑब्विसली ज्यावेळी इलेक्ट्रिक चार्ज इथून ए पासून बी कडे फ्लो होणार आहे आणि हा रेजिस्टर त्या करंटला चार्ज क्यू ला जाताना ऑपोजिट कडे रेस्ट्रिक्ट करणार आहे, तो इथं काय होणार आहे, तो हीट इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे. ज्यावेळी इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होणार आहे ए टू बी पर्यंत, ए टू बी पर्यंत फ्लो होताना ह्या रेजिस्टरचं काम आहे तो चार्जला अपोज करणं. जेव्हा हा चार्जला अपोज करणार आहे त्यावेळी इथं प्रोड्यूस होणार आहे तो हीट इफेक्ट. ओके, हा हीट इफेक्ट कसा प्रोड्यूस होते आपण बघूया. नाउ कन्सिडर चार्ज क्यू इज फ्लोइंग. चार्ज क्यू इज फ्लोइंग फ्रॉम ए टू बी. ए टू बी पर्यंत चार्ज हा फ्लो होतोय. आता ह्याच्यामधला जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे दॅट इज वी हॅव टेकन इट इज व्हीएबी. ओके, व्हीएबी काय घेतला आपण, ए आणि बी मधला जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो काय झाला, व्हीएबी. नाव आता ह्याच्यामध्ये जो काही इलेक्ट्रिक पॉवर प्रोड्यूस होणार आहे, ओके, इलेक्ट्रिक पॉवर, हा इलेक्ट्रिक पॉवर काय असणार आहे, दॅट इज पी इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाइम. ओके, आता हा वर्क काय आहे, ज्यावेळी हा चार्ज क्यू फ्लो होणार आहे फ्रॉम ए टू बी पर्यंत, जेव्हा हा ए टू बी पर्यंत फ्लो होणार आहे इथं त्याला अपोज करणार आहे तो रेजिस्टर. ओके, आता या रेजिस्टरच्या अगेन्स्ट काहीतरी काम करायला पाहिजे जेणेकरून चार्ज ए टू बी पर्यंत पोहोचला पाहिजे. आता हा चार्ज क्यू
ए टू बी कडे ज्यावेळी मूव्ह होतोय त्यावेळी त्याचा मॅक्सिमम काम जो आहे रेजिस्टरचा त्या आलेल्या चार्जला अपोज करणं. त्यामुळं ए टू बी पर्यंत पोहोचण्यासाठी त्या चार्ज क्यू वर काहीतरी काम करावं लागेल. ओके, तो काम काय आहे? दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्हीएबी. ओके, तो काय झाला? पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्हीएबी मल्टिप्लाइड बाय चार्ज क्यू डिवाइड बाय टाइम टी. ओके, म्हणजेच काय? इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय आला? जो काही चार्ज फ्लो होणार आहे ए टू बी पर्यंत त्याच्यावर काहीतरी वर्क केलेला असणार आहे पर युनिट टाइम. ओके, या युनिट टाइम मध्ये जो काही वर्क प्रोड्यूस होणार आहे त्या चार्ज क्यू वर दॅट इज व्हीएबी मल्टिप्लाइड बाय क्यू डिवाइडेड बाय टी. ओके, सो इट इज द पी इज इक्वल टू काय आला आपलं? नाव आपल्याला काय माहिती आहे? ओम्स लॉ नुसार ओम्स लॉ काय सांगते? ओके, V is equal to IR. So that is Q divided by T equal to I. Okay, sorry. इथे Q divided by T म्हणजेच काय? युनिट चार्ज फ्लोविंग पर युनिट टाइम दॅट इज काय आहे? तो हा करंट आहे. ओके, सो इथे काय मिळालं आपल्याला? V is equal to P is equal to VAB into I. ओके, हा झाला तुमचा पॉवरचा फॉर्म्युला. ओके, सो फर्स्ट पॉइंट काय क्लिअर झालं? इलेक्ट्रिक पॉवर जो काही फ्लो होणार आहे पॉइंट ए टू बी पर्यंत. आता पहिल्यांदा बघा, फर्स्ट इथं चार्ज क्यू फ्लो होणार आहे फ्रॉम ए टू बी पर्यंत. मध्ये आहे तो रेजिस्टर. रेजिस्टरचं काम काय आहे? येणाऱ्या चार्जला अपोज करणं. ओके, त्यामुळे जो काही चार्ज क्यू फ्लो होतोय इथं हा रेजिस्टर त्याला अपोज करतोय. मग चार्ज क्यू ला ए टू बी पर्यंत जाण्यासाठी काहीतरी वर्क करावं लागणार आहे जेणेकरून या रेजिस्टरच्या ऑपोजिटला त्याला काहीतरी एनर्जी द्यावं लागणार. ती एनर्जी काय असणार आहे? इलेक्ट्रिक पॉवर पी इज इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाइम. आता हा वर्क काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स व्हीएबी मल्टिप्लाय बाय चार्ज क्यू डिवाइड बाय पर युनिट टाइम. ओके, आता आपल्याला काय माहितीये? क्यू डिवाइड बाय टी. क्यू डिवाइड बाय टी म्हणजेच काय? करंट आय. सो क्यू बाय टी या ठिकाणी आपण काय पुट केलं? आय पुट केले. सो पॉवर पी इज इक्वल टू व्हीएबी इंटू आय. ओके, हा काय झाला त्याचा फर्स्ट पॉइंट. नाउ इफ करंट आय इज फ्लोइंग थ्रू द रेजिस्टर इन टाइम टी. आता हा जो काही रेजिस्टर आहे या रेजिस्टर मधून सो पी चा फॉर्म्युला आपल्याला तयार झाला इथे. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. So P is equal to VAB into I. Now, if current I is flowing through the resistor A to B पर्यंत करंट I फ्लो करतोय, ज्यावेळी रेजिस्टर याला अपोज करणार आहे देर इज अ प्रोडक्शन ऑफ हीट. इथे काय प्रोड्यूस होणार आहे? हीट प्रोड्यूस होणार आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर देन हीट H इज प्रोड्युस्ड. ज्यावेळी करंट फ्लो होणार आहे ए टू बी पर्यंत रेजिस्टर ज्यावेळी त्याला अपोजिट करणार आहे त्या ऑपोजिट रेजिस्टर ज्यावेळी करणार त्यावेळी काय प्रोड्यूस होणार आहे? हीट. सो हीट H इज प्रोड्युस्ड. आता हीट H कसं प्रोड्यूस होते बघा? H इज इक्वल टू P इंटू टी. हा P काय आहे? इलेक्ट्रिक पॉवर जो या ए टू बी मध्ये रेजिस्टरला अपोज करण्यासाठी आपण काहीतरी वर्क दिलेला आहे दॅट इज P इज इक्वल टू VAB इंटू I. Okay, now put the values. P is equal to H is equal to P ची व्हॅल्यू काय आहे? VAB into T. Okay, so P ची व्हॅल्यू काय पुट केली आपण? VAB into T into I. ओके, ही H ची व्हॅल्यू P into T च्या जागेला आपण पुट अप केली. नाव अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय सांगतोय बघा? ओम्स लॉ इज इक्वल टू V equal to IR. Okay. Ohm's law काय सांगतोय? V is equal to IR. So now put the values. H is equal to so V च्या जागेला काय पुट अप करणार आपण? So I is equal to V by R. Okay. So आपल्याला काय पुट अप करायचं पहिल्यांदा? I ची व्हॅल्यू. Okay. Now see. H is equal to काय आला आपलं? H is equal to VAB into I into T. So according to Ohm's law, V is equal to IR. So I ची व्हॅल्यू काय आली? V divided by R. Now put the values. H is equal to VAB multiply by I ची व्हॅल्यू काय आहे?
VAB divided by R multiplied by T. Okay. Now H is equal to V square AB into T divided by R. Now put the reverse values. V is equal to काय आहे आपल्याला IR ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो पुट द सेम व्हॅल्यूज इन द प्लेस ऑफ V. V च्या जागेला व्हॅल्यू प्लेस केली. रिप्लेस केल्यावर काय मिळालं आपल्याला V स्क्वेअर म्हणजेच काय आला I स्क्वेअर इंटू R स्क्वेअर मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय R. ओके. नाव हिअर इथे एक R कॅन्सल झाला. सो राहिला काय H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. This is the formula for heat produced in the resistor. ज्यावेळी चार्ज Q फ्लो होणार आहे थ्रू द रेजिस्टर AB या रेजिस्टर मधून जो काही चार्ज फ्लो होणार आहे, ज्यावेळी हा रेजिस्टर त्या चार्जला अपोज करणार आहे त्यावेळी प्रोड्यूस होणार आहे हिटिंग इफेक्ट. आणि तो हीट इफेक्ट असणार आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. सो इट इज कॉल्ड एज जूल्स लॉ ऑफ हिटिंग. याला काय म्हटलं जातं जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता याचं स्टेटमेंट काय, when the charge Q flows through the resistor, okay, then the heat produced in that circuit is directly proportional to square of current resistance of a resistor through the unit time t. Okay, ज्यावेळी चार्ज Q फ्लो होणार आहे रेजिस्टर मधून त्या ठिकाणी काय प्रोड्यूस होतो, हीट इफेक्ट प्रोड्यूस होतो. दॅट हीट इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशाला प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून सांगितलेलं आहे. That heat effect is directly proportional to square of the current resistance of a resistor and through which time जेवढ्या वेळेसाठी हा चार्ज फ्लो होणार आहे, ओके, तेवढ्या वेळेसाठी सुद्धा हा काय असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सो इट इज इक्वल टू H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. आता हा कशामध्ये येणार, जूल मध्ये येणार. इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट इन द कॅलरी मध्ये काढायचं असेल तर H इज इक्वल टू I स्क्वेअर RT डिवायडेड बाय 4.18. त्याला ज्यावेळी डिवाइड करणार आहे त्यावेळी हीट एनर्जी मिळणार आहे तुम्हाला कॅलरीज मध्ये. ओके, सो ही झाली हिटिंग इफेक्ट. जो काही जूल्स लॉ ऑफ हिटिंग आहे, जेवढा हीट प्रोड्यूस होणार आहे दॅट इज H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. ओके, मीन्स व्हॉट, जेव्हा रेजिस्टर कनेक्टर असणार आहे त्या ठिकाणी काय ना काहीतरी हीट इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे. दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड विथ द फॉर्म्युला H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. ओके, आता याचं युनिट काय बघूया. सो व्हॉट इज द युनिट ऑफ H, हीटचा युनिट काय आहे. So here we have calculated H is equal to I square RT. Means heat produced in a resistor is directly proportional to square of current resistance of resistor per unit time. म्हणजे जेवढ्या वेळेसाठी हा तिथे कंडक्टर मधून चार्ज फ्लो झालेला आहे तेवढ्या टाइमला सुद्धा हा काय असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, सो व्हॉट इज इफेक्ट, सॉरी इट इज जूल मध्ये आला. युनिट ऑफ पॉवर, पॉवरचं युनिट काय असणार आहे बघा. सो पॉवरची व्हॅल्यू काय बघितली आपण, P इज इक्वल टू VAB मल्टिप्लाय बाय I. ओके, सो पॉवर इज इक्वल टू काय आला, V काय, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट. ओके, सो व्होल्ट कशामध्ये आला, व्होल्ट इंटू एम्पियर. ओके, सो P इज इक्वल टू हे कशामध्ये बोलणार आहे आपण, जूल पर कुलोम. ओके, पोटेन्शियल डिफरन्स VAB कसं मोजणार आहे आपण, जूल पर कुलोम मल्टिप्लाय बाय I करंट म्हणजेच काय, कुलोम्ब पर टाइम. ओके, सो सिन्स दे गेट कॅन्सल, P इज इक्वल टू जूल पर सेकंड. ओके, टाइम म्हणजेच काय सेकंड मध्ये, जूल पर सेकंड म्हणजेच काय वॅट. ओके, सो पॉवरचा युनिट काय झाला, वॅट. ओके, सो दीज आर द सम युनिट्स ऑफ द व्हॅल्यूज. जे काय आपण पॅरामीटर्स बघितलेले आहेत त्या पॅरामीटरचे आहेत युनिट. सो पॉवरचं युनिट काय आलं, वॅट, आणि हीटचा युनिट काय आहे, जूल. ओके, सो इट इज ऑल अबाउट जूल्स लॉ ऑफ हिटिंग. जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय म्हणतोय, whenever the charge Q flows through the conductor
there is a heat produced, and that heat is directly proportional to square of the current resistance of a resistor and for a time up to which the current flows through the conductor किंवा त्या रेजिस्टर मधून जेवढा जो काही हीट इफेक्ट जाणार when current flowing through the conductor, then amount of heat produced is directly proportional to square of the current, resistance of conductor and the time for which the current flows. Okay, so it is about Joule's law of heating. So आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.